मी आदेश बांदेकर आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ओवळा ठाणे या परिसरात राहणाऱ्या या माऊलीला आज भेटणार आहोत, ज्यांचं सासरचं नाव आहे पूजा सुमाल्य काळे, तर माहेरचं नाव पूजा अनिल गावडे. चला या कुटुंबाचं स्वागत करूया, सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. द्या ओळख करून सगळ्यांची. हा माझा भाऊ सागर अनिल गावडे. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई नीलांबरी काळे, सासरे खंडेराव काळे. नमस्कार. माझा हस्बंड सुमाल्य काळे. नमस्कार. हे डॅडी अनिल गावडे, आई अर्चना गावडे. नमस्कार. ही छोटी बहीण सुमाल्याची संचिता भट्टाचार्य. ही माझी मैत्रीण कम माझी जाऊबाई आहे. नमस्कार. दिव्यता नार्वेकर. हा छोटा दीर आदी भट्टाचार्य आणि तो मोठा दीर सिद्ध्या काळे. अरे वा, नमस्कार. चला सगळ्यांची ओळख झाली, आता उखाणा तर घ्या आधी. ताजमहल बांधताना सर्व कामगार होते कुशल. बर. होम मिनिस्टर साठी नाव घेते सुमाल्याचं स्पेशल. तुम्ही किती भावंड? मी आणि सागर. मग तुमच्यात मोठं कोण? मी. तुम्ही. काय बाबा, कसा होता ताईचा स्वभाव लहानपणी? तिला जास्त फोटो घ्यायला जास्तच होता. फोटो लागायचे काढायला? फोटो घ्यायला सांगायची. हो का? हा. फोटो सेशन तुमचं सुरूच असायचं का? ते असं लहानपणापासून खूप आवड होती. लहानपणापासून लिपस्टिक आणि फोटो काढायची खूप आवड होती. म्हणजे अजूनही तेवढीच आहे. हो का? म्हणजे लहानपणी म्हणजे आमच्याकडे एकच कॅमेरा होता, तर त्याच्यामध्ये आय थिंक 10-12 ते रोल्स असे, म्हणजे ते पिक्चर्स तेवढीच क्लिक करण्याएवढी कॅपॅसिटी त्याच्यात होती. तर असं झालं की एकदा मम्मी डॅडी बाहेर गेले, तर आम्हीच दोघं घरी, तर चल फोटो काढूया. म्हणजे ते घरच्या कपड्यामध्येच आम्ही फोटो काढले आणि नंतर खाल्लेला मार की तेवढेच रोल संपवले, आता कोण फोटो काढणार म्हणून. ताईचे फोटो काढणार तुम्ही? हा, आता ऑप्शन नव्हतं ना. पण यायचे चांगले यायचे? नाही येणार तर परत मला फटके भेटणार आहे. काय हो, मारायचं तुम्ही? मारामारी आमच्यामध्ये कंटिन्यूस. असा एकही दिवस नाही जायचा की आम्ही मारामारी नाही करायचो. पण मग आई बाबा काय करायचे? मग ते पण मारायचे. डॅडी कधी नाही मारायचे आम्हाला. फक्त डॅडीने मला तरी एकदाच मारलंय 6th स्टँडर्ड मध्ये मॅथ्स शिकवताना, प्रॉफिट अँड लॉस शिकवताना. महत्वाचा विषय शिकवताना तरी फटके दिले एकदम. आणि तुम्हाला? बाबांनी आणि आईनी खूप जास्त मारलं अभ्यासासाठी. तुम्ही काय वाटून घेतलं होतं दोघांना? मीच यायची ना अभ्यास, त्यामुळे खूप करायचा अभ्यास. नाही, तो छोटा असताना कधी काही दिलं ना तर पटकन करून मोकळा व्हायचा. आणि ही कशी कुठे बाहेर गेलो आणि आलो ना तर लगेच तो करून मोकळा व्हायचा. आणि ही करायची नाही. मग काय सांगायची, बघ त्याला तू पाठवतेस आणि माझ्याकडून तू अभ्यास करून घेतेस. पण मग बाबांचा व्यवसाय? ते प्रायव्हेट याच्यामध्ये कंपनीमध्ये काम, नोकरी होती. आणि आई गृहिणी? हा, गृहिणी. मग तुम्ही चौघांचंच कुटुंब? हो, चौघांचं. कसं गेलं बालपण? बालपण मस्त एकदम. म्हणजे ओके सिच्युएशन होती, म्हणून मोठं होऊन काहीतरी व्हायचंय, काहीतरी बनायचंय असं खूप होतं. आणि माझ्या मम्मीचं होतं की मी खूप शिकावं, तर ॲटलिस्ट तिची तेवढी इच्छा मी पूर्ण केली असं मला वाटतं. मी काय केलं कुठपर्यंत? म्हणजे मी पहिलं माझं BCom झालं बँकिंग इन्शुरन्समध्ये, मग जॉब करता करता MCom केला, मग नंतर मी माझं MBA केलं पार्ट टाइम. अच्छा. आता आपण सध्या काय करता? आता मी एका प्रायव्हेट बँकेमध्ये कामाला आहे. नोकरी करता? व्हेरी गुड. आणि आपण? मी पण एका प्रायव्हेट सेक्टरमध्ये, व्हेरिफिकेशन सेक्टरमध्ये आहे. पण एकदम मस्त. हा. आता तुम्ही कुटुंब तेवढंच आहे की वाढ झाली कुटुंब? अजून प्लॅनिंग नाही तशी. काय म्हणजे कसली? कुटुंब वाढवायची अजून. म्हणजे अजून लग्न ठरवायचं वगैरे काही विचार नाही? टाइम आहे अजून, वेळ आहे, कशाला घाई करा. हो की? आफ्टर 30. अच्छा, हे पण सगळं ठरवून ठेवलंय का? काय सासरच्या बद्दल सांगणार, कसे आहेत सगळे? सासर म्हणजे टोटली ऑपोजिट आहे. म्हणजे कारण माझं घर थोडंसं ट्रेडिशनल आहे आणि इकडे खूप मॉडर्न आहे. म्हणजे माझ्या सासूबाई स्पेशली असं बोलायला लागेल तर म्हणजे त्या सपोर्ट आहेत. म्हणजे मला काहीही, म्हणजे कपड्यांपासून सगळं, म्हणजे जेवढी सूट कदाचित घरी पण नव्हती ना तेवढी इकडे म्हणजे मला खूप जास्त आहे. मग आता बघायलाच नको, सासूबाईंच्या हातात कॅमेरा दिला की सुनेचे फोटो सुरू. आम्हा दोघींना फोटो काढायची खूप आवड आहे. हे बरं झालं. म्हणजे काही असला सण, काय साडी बिडी नेसली की झालं, म्हणजे लगेच फोटो सुरू. मग तो माझा धीर आहे, तो आता इकडे फोटोग्राफर तो असतो. मग तू कसं काय अभ्यासात? एकंदरीत आम्हाला कळलं आपण खूप अभ्यास केलाय लहानपणी, हो की नाही? खूप करावं गेलं. नाही, पण मी खूप अभ्यास केलाय असं म्हटलं तर तुम्हाला भरून आल्यासारखंच वाटलं मला. म्हणजे करावं गेलं तू. हो ना? शाळा कुठली? निरंजनलाल तालमी हायस्कूल. आणि तुमची पण तीच शाळा होती? माझी शांतीनगर हायस्कूल, मीरा रोड. बरं, तुमच्या बाबतीत विचारतो, आता कसं, म्हणजे पुढे काय ठरवलंय, भविष्यात काय काय करायचं ठरवलंय? आता ठरवलं तर खूप आहे. काय काय सांगा ना. घर घ्यायचं. आता सध्या घरासाठी हे करते. अरे वा, चालू आहे.
तथास्तु असं म्हटलं की लगेच बऱ्याचशा गोष्टी पूर्ण होतात असं म्हणतात माहिती आहे. वास्तू तथास्तु म्हणते ना, तसा निसर्ग सुद्धा नेहमी चांगल्या गोष्टींना तथास्तु म्हणत असतो आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केला ना की ती गोष्ट लवकर शक्य होते असं म्हणतात. बरं मला सांगा, अशी ही ताई लहानपणापासून एकत्र राहिली, अशी ताई जेव्हा सासरी जायला निघाली तेव्हा भाऊ म्हणून मनात काय भावना होते? मी मिस करतो तिला. असं वाटतं की अजून टाइम स्पेंड करायला पाहिजे होता, जे पहिलं मला लक्षात नाही आलं. नंतर जेव्हा ती नव्हती तेव्हा असं वाटलं की हा आता असली पाहिजे होती. मग खूप मिस करता? मीच पहिल्यांदा ऐकते. मला ऐकून बरं वाटतं. किती मिस करतोय बघा भाऊ. म्हणजे मला बरं वाटतं आज ऐकून की अरे तू मिस करतोय मला नेहमी असं वाटायचं की सोड जाऊ दे, पण आता तो असं बोलतोय तर मला खूप बरं वाटतं ऐकून की अरे हा मिस नुसतं बरं नाही वाटलं, तुमच्या डोळ्यात पाणी दाटून आलं तेही आम्ही हा ते अनुभवलं. मेकअप जाईल म्हणून ती जास्त ते रडली. कळलं मला. पण आता खुश आहात, आनंदात आहात, बरोबर. तुम्ही भावाला किती मिस केलं सासरी गेल्यावर? सासरी गेल्यावर असं मिस असं नाही, काही गोष्टी चुकून म्हणजे चूक माझी पण होती की मी कधी त्याला मेसेज वगैरे असं नाही, पण कधीतरी असं वाटायचं अरे ह्यानी सांभाळून मला विश करावं किंवा काय. तर खूप ह्याला क्षणी असं झालं की त्यांनी केलं मला विश असं, कारण तो नवीन घर माझं बघायला पण नाही आला होता. तर गणपतीला पहिल्यांदा तो आला तर मला खूप बरं वाटलं की ॲटलिस्ट एवढं असून पण तो आला. तर खूप छान वाटलं तेव्हा की पहिल्यांदा तो आला, पहिल्यांदा त्याने देवासमोर हात जोडले तेव्हा हे पण बरं वाटलं. का हो, कधी पडायचं नाही असं कुठल्या गॉड वर बिलीव्ह नाही. आम्ही तर वास्तू तथास्तू वगैरे सगळं म्हणून त्यांच्याकडे जातो. हा? ते तर राहूनच दे वरती, त्याची छत्राच्या राहून दे. नाही नाही, आशीर्वाद हा प्रत्येकाला खूप बळ देत असतो. भाऊ कायम तुमच्या पाठीशी असतो ना? हो, म्हणजे आत्ता तरी लग्नानंतर असं फील होतं की तो आहे. म्हणजे पहिलं मला असं वाटायचं, कारण मी लवकर लग्न करायला नाही बघत होती ह्याच टेन्शनने की हा बघेल नाही बघेल कसं करेल. तर सगळीजण मला बोलायचे अगं कर, तो सांभाळेल, पण तो नेहमी डाऊट असायचा. पण आता इथे आल्यावर कधी मम्मी सांगते फोनवर किंवा डॅडी सांगतात, त्याच्यावरून असं वाटतं की हो करतोय. म्हणजे मला असं बघायला नको की अरे काय चाललंय. पण खूप छान. अशाच गप्पा सुरू असताना एक छोटंसं आव्हान आहे माझं तुम्हाला, आणि ते आव्हान असं आहे की तुम्ही एका पाटीवर उलटसुलट अक्षरं लिहिलेली आहेत, त्यामध्ये 3 चित्रपटांची नावं दडली आहेत. तुम्ही जर तो चित्रपट ओळखून अभिनय केला आणि या कुटुंबाने जर तो ओळखला तर आज ताईला तुम्ही तुमच्याकडून झी मराठीच्या वतीने सोन्याची नथ बक्षीस म्हणून देणार आहात. बरोबर आहे? बघायचंय तुम्ही बक्षीस मिळवून देणार का? तुम्ही बोलायचं नाही काहीच. आता अभिनय करायचं न बोलता, आणि तुम्ही ओळखलं तर बक्षीस मिळणार. सोन्याची नथ. तुमची वेळ सुरू होते आत्ता. दहा, 9, 8, 7, 6, 5, खिसा काय 4, मंगळसूत्र चोर 3, चोरी माहेरची साडी चोरी 2, मराठी बोलू नका, चोरी 1. चोरीचा मामला. सासूबाईंनी धावून आल्या यांच्या म्हणून. झी मराठीकडून ही सोन्याची नथ दादानी तुम्हाला मिळवून दिलेली आहे. अभिनंदन. जावई बापू नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण ऐरोलीतलं. आणि किती जणांचं कुटुंब तुमचं? आम्ही 4 जण. मी, आई, बाबा, माझा लहान भाऊ. एवढंच लहान कुटुंब तुमचं? हो, 4 जणांचं लहान. हो. आजी आजोबा पण होते आमच्या सोबत राहायला, पण 2-4 वर्षापूर्वी आजोबा गेले, त्याच्या 4-5 वर्षापूर्वी आजी सुद्धा गेली. पण मग आई बाबा काय करायचे? बाबा सर्व्हिसला होते इकडे शिपिंग कंपनीमध्ये. आईचा बिझनेस होता, आम्ही मेस चालवायचो ऐरोलीला. स्ट्रगल, मेहनत कोणालाही चुकलेले नाही. पण मग कसं गेलं बालपण? बालपण खूप चांगलं गेलं माझं. म्हणजे लहानपणापासून आजी आजोबा वगैरे सोबत असल्यामुळे माझं लाड पण तेवढेच झाले, फटके सुद्धा तेवढेच खाल्लेत, आणि व्यवस्थित गेलं, मस्त गेलं माझं बालपण. असं कंप्लेंट्स असे काही नाही आहेत मला माझ्या बालपणापासून. लग्नाला किती वर्ष झाली? आता 2-1.5 वर्ष झालं. त्या 1.5 वर्षापूर्वीचं तुमचं आयुष्य आणि या 1.5 वर्षातलं आयुष्य पूर्वी जास्त बरं होतं की आताचं बरं आहे?
काय हो, शब्दच सुचत नाहीयेत तुम्हाला? शब्द असं ना, आधी कसं प्रेशर नव्हतं कुठच्या गोष्टीचं. हो, म्हणजे या प्रेशर नाही, प्रेशर देत नाही. मग? पण कसं आहे की आधी बॅचलर लाईफ जशी एक साधारण मुलगा किंवा माणूस जगतो त्या हिशोबाने मी जगत होतो. म्हणजे कसले लिमिटेशन नाही किंवा तेवढं टेन्शन नाही की बाबा घरी आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची. आई बाबांना माहिती होतं की आपला मुलगा बाहेर गेला की बरोबर वेळेत त्याच्या घरी येणार. पण आता असं झालंय की एक सर्टन टाइम लिमिट झालं की मग फोन यायला सुरुवात होतात. कुठे काय, मग ती उत्तरं द्यायची. ठीक आहे, पण ते चांगलं सुद्धा वाटतं. का हो इतका सस्य मेरा का पाठी लावलाय ते? नाही, असं प्रत्येक वेळेला असं नाही होत. नाही करत. नाही, पण तरी सुद्धा त्यांना जे काही 1.5 वर्षापूर्वीचं वातावरण आणि आताचा जो स्वच्छंदीपणा त्यांचा किंवा ते काही स्वातंत्र्य गेलंय असे जे काही शब्द व्यक्त होत आहेत ते काय एवढं तुम्ही त्यांच्यावरती बंधनं घातली? मी बंधनं नाही घालत. म्हणजे मला पण फ्री राहायला आवडतं. तर म्हणजे थोडाच जो वेळ असतो तो तेवढाच फॅमिली बरोबर थोडासा असायला पाहिजे, असं फक्त तेवढंच माझं म्हणणं असतं. आणि मग ते म्हणणं तुमचं कसं व्यक्त होतं? आधी प्रेमाने असतं, मग नंतर रागात कन्वर्ट होतं ते, मग भांडणानं होतं. पण तुम्ही शांततेत बोलता की आवाज असा मोठा असतो? काय हो, काय अडचणीचे प्रश्न विचारतोय वाटतं? नाही, शांत हे आमच्या घरात कोणीच शांत नाहीये. अच्छा, सगळ्यांचे आवाज असे एकापेक्षा एक आहेत. ते कुकर म्हणाला तसंच ना, प्रेशर. प्रेशर शिटी वाजतच असते सगळ्यांची, कंटिन्यू शिट्टी वाजत असते. पण मग तुमचं लग्न भेट कुठे झाली? लग्न माझ्या बेस्ट फ्रेंडमुळे ठरलं. तुमच्यामुळे? अच्छा, तिचा नवरा म्हणजे माझा मावस भाऊ, सगळ्यात मोठा मावस भाऊ. तर त्यांच्या साखरपुड्याला आमच्या दोघांची भेट झाली आणि त्याच्यानंतर बोलणं. भेट कोणी करून दिली की तुम्हीच केली? आम्हीच केली. तर अशी तिकडे भेट झाली, नंतर बोलणं झालं, हळूहळू पुढे गेलं आणि मग त्यांचं लग्न 2017 साली झालं आणि आम्ही गेल्या वर्षी म्हणजे 2019ला आमचं लग्न. 2 वर्ष थांबला तुम्ही, एक त्यांना सन्मान दिला तुम्ही. हो ना, तुमचं करून घ्या. मग आम्ही. पण तेव्हा तुम्ही बोललात कसे? कारण दोघांची ओळख तर नव्हती. मग कसं काय, कोणी पुढाकार घेतला? पुढाकार असा काय नाही, पण मी त्याला हॉलमध्ये बघितलं आणि मी एकदम अशी झाली, अरे वाव, कोण मस्त मुलगा आहे बाहेर. म्हणजे इतका मेकअप चालू होता आतमध्ये, तर मी बाहेर उभी होती, बघत होती की कोण आलाय कोण नाही. त्याच्यात मी ह्याला बघितलं. मेन अट्रॅक्शन त्याची बिगबाळी मला वाटली. बिगबाळी, ज्यांचं लग्न ठरत नाही सगळ्यांनी बिगबाळ्या लावून घ्या पटापट. अच्छा, बिगबाळी. त्याला बघितलं आणि मी येऊन तिला बोलले, अरे हा मुलगा कोण आहे, एकदम मस्त आहे, हँडसम दिसतं, बिगबाळी घातली. तर बोलते तो माझा दीर होणारा दीर आहे, पण फिलहाल तो कुठेतरी एंगेज आहे, तर नको हे करू. अरे देवा, हो का? असं पण होतं का? असं होतं. हा, मग नंतर काय नाही, मग पत्ता कट झाला आणि इकडे जॉईन झालं. वा वा. पण मग त्याच दिवशी एकमेकाचं बघणं सुरू झालं तुमचं? नाही, असं नाही. तुम्ही बघितलं होतं त्या दिवशी याला? हो, बघितलेलं. कारण होणाऱ्या वहिनीसोबत जर आहे कंटिन्यू, म्हणजे ही कोणतरी वहिनीची चांगली मैत्रीण किंवा बहीण होती. मग नंबर कधी एक्सचेंज झाले? नंबर एक्सचेंज त्याच रात्री झाले. ऍक्च्युली कसं होतं, साखरपुड्यानंतर एक आफ्टर पार्टी जर का भावानी अरेंज केलेलं आहे, तर तिकडे बोलता बोलता असंच एक, त्यावेळेला असं काय नव्हतं, त्यावेळेला एक मैत्रीण म्हणून असे नंबर्स वगैरे एक्सचेंज झाले आणि त्याच्यानंतर बोलणं चालणं सुरू झालं, भेटायला लागलो आणि मग झालं जे व्हायचं ते झालं. आणि ते 1.5 वर्ष जे मगाशी व्यक्त केलं ते त्याच्यामुळे सुरू झालं, हो की नाही? पण यांच्या येण्याने जसं ही एकीकडे सगळ्या गोष्टींवर बंधनं आली, तसं स्वतःमध्ये काय बदल झाला? खूप बदल झाला माझ्यामध्ये. म्हणजे आधी कसं मी तेवढा असं स्वतःमध्ये एक डिसिप्लिन्ड असं नव्हतो मी, की बाबा ठीक आहे चालतंय आपलं, जे काय होते ते होऊ दे. पण हिच्या येण्यामुळे माझ्या वागणुकीत किंवा माझ्या विचारश्रेणीमध्ये खूप बदल झाला, किंवा कसं राहायला पाहिजे, एक फॅमिली म्हणून कसं आपण प्रत्येक गोष्ट सिस्टमॅटिकली केली पाहिजे, ह्या सगळ्या विचारांमध्ये माझ्या खूप फरक पडलाय. सासूबाई काय म्हणतात ते आता ऐकूया. सासूबाई बोला. मुलगा तर माझा शांतच होता पहिल्यापासून. हो हो. जे केलं ते सगळं शांत राहूनच केलं ते. नाही, पण हिला मी आधी ओळखत होते 2 वर्ष, पण लग्नाच्या आधी असं म्हणजे सून येणार घरी तर अशी धाकधूक असते थोडीशी. पण आल्यानंतर म्हणजे मला माझी मुलगीच, म्हणजे मला मुलगी हवी होती, पण तिच्या येण्याने खूप खूप म्हणजे मला इतका आधार मिळाला ना, खूप बरं वाटलं. आई आहे ती, आईच्या डोळ्यात पाणी येणारच. आणि तिला मुलगी ही म्हणजे
नेहमीपासून एक मुलगी हवी होती तिला. हा पण खुश आहात तुम्ही सुनेबद्दल? खूप. आता हिने सांगितलं त्याप्रमाणे ती आमची मुलगीच आहे, पण जाम भांडते माझ्याशी. तुमच्याशी? हो. नाही हो, मला वाटत नाही, ते नाही. चांगल्यासाठीच भांडते ती. होय ना. पण तसंच पाहिजे. हो मुलगी की नाही? म्हणतात मग थोडा मुली तेवढा गाजवला पाहिजे ना. येस येस येस. दीराकडे द्या. माझ्या मोठ्या बहिणीसारखीच, म्हणजे भाऊ जसा माझा करायचा, माझा म्हणजे पूर्णपैकी लक्ष ठेवून वगैरे, तसंच सेम तसंच, उलट जास्त. अरे वा. तो मला वहिनी नाही बोलत, ताईच बोलतो. ताईच बोलतो. जाऊ बाई. माझी आणि पूजाची भेट ही लहानपणापासून, हा. जवळजवळ आम्हाला 20 वर्ष झाली एकदम. आणि आता ती माझी जाव आहे छोटी. तर माझ्या घरी पण आली तर मला खूप बरं वाटलं. म्हणजे घरी कसं काय पण फंक्शन वगैरे असेल तर ती खूप जास्त पुढे 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 असते आणि मला ते खूप बरं वाटतं. नाही मला सांगा, म्हणजे पुढे पुढे करतात का सगळ्या नाही बाबतीत? असं पुढे पुढे नाही, पण मला खूप असं बरं वाटतं की ती माझी मैत्रीण मी म्हणून, पुढे करते ती मग तिला घरी पण आली. खेचते, तू पण चल असं. नणंदबाईंचं काय म्हणणं आहे? मी तिला अशी पहिल्यांदा भेटलेली जेव्हा घरी आलेली, तेव्हा मला ती थोडी अशी वाटलेली ही माझ्याशी बोलेल नाही बोलेल, पण आता ती मस्त आहे. म्हणजे शी इज अमेझिंग. म्हणजे दर गोष्टीत ती एकदम फ्री आहे, तिच्याशी काहीही बोलू शकतो. त्यामुळे ऍक्च्युली दादापेक्षा जास्त तिच्याशी बोलू शकतो. अप्रोचेबल जास्त आहे ती. हो का? हो. काय दादा ऐकताय ना? दादा ओरडत असतो ना, दादा त्याची दादागिरी दाखवत असतो त्याच्याकडे, म्हणून मग ते अप्रोच व्हायला होत नाही या दोघांना. बरं, मला एक छोटंसं आव्हान द्यायचंय तुम्हाला. आता एनव्हलप मध्ये लिहिलेलं एक चित्र आहे, ते तुम्ही काढायचं. ते चित्र अचूक जर सगळ्यांनी ओळखलं तर या माऊलीला तुम्ही एक तन्मणी बक्षीस म्हणून मिळवून देणार. तुम्ही एकट्याने बघायचं, तुम्ही नाही. अप्रतिम आहे. हा, सासूबाई तुमच्यापासून मुलाने उंदीर. चूक. सासरे बुवा ससा. अभिनंदन अभिनंदन. आणि तुम्हाला झी मराठीकडून हा तन्मणी मिस्टरांनी मिळवून दिला. अभिनंदन. आणि आता या ठिकाणी जाऊबाई तुमच्या आणि तुम्ही यांच्यामध्ये पैठणीचा खेळ रंगणार. बघूया कोण जिंकणार पैठणी. आता या दोघींपैकी कोण पैठणी जिंकणार काही वेळात स्पष्ट होणार. सोनेरी कडी आहे ती इथून टाकायची आणि बरोबर मध्ये जो गोल आकार ठेवलेला आहे त्याच्यावरती जाऊन ती थांबली पाहिजे. दोघींनाही प्रत्येकी 10 संधी. या 10 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. कोण पटकावणार पैठणी बघूया. तुम्ही यामध्ये. हां, हां, 5. तुम्ही या. चला आणखी 5 संधी. बघूया काय होणार. अहो, 1 2. चला तुम्ही तिकडे, तुम्ही इथे. चला अभिनंदन जाऊबाई. उपविजेत्या ठरल्या पूजा वहिनी. त्यांना झी मराठीकडून चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या दिव्यता वहिनी. त्यांना तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळत आहे पैठणी. अभिनंदन.
आणि आता सासरी निघताना ही ताई आपल्या आईकडे तुळशी वृंदावन देऊन आशीर्वाद घेणार आहे. या कुटुंबाला आणि आपणा सर्वांना शुभेच्छा. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन. होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणीच्या पुढच्या भागात. नमस्कार.